श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11. श्री गणेशाय नमः. आता यावरी एकादशी कथा आहे दोन्ही रसी. एथ पार्था विश्वरूपेसी होईल भेटी. जेथ शांताचिया घरा अद्भुत आला पाहे पाहुणेरा. आणि एराही रसा पार्ती करा जाहला मानू. अहो वधूवरांची मिळणी जैशी वराडियाही लुगडी लेनी. तैसे देशीयेच्या सुखायनी मिरवले रस. परी शांताद्भुत बरवे जे डोळ्यांच्या अंजळी घ्यावे. जैसे हरिहर प्रेम भावे आलो खेवा. नातरी अवंसेच्या दिवशी भेटली बिंबे दोन्ही जैशी. तेवी एकवळा रसी केला एथ. मिनले गंगे यमुनेचे ओघ तैसे रसा जाहले प्रयाग. मनोनी सुस्नात होत जग आघवे एथ. माझी गीता सरस्वती गुप्त आणि दोन्ही रसते ओघ मूर्त. या लागी त्रिवेणी हे उचित फावली बाप्पा. एथ श्रवणाचे निद्वारे तीर्थी रिघती सोपारे. ज्ञानदेव म्हणे दातारे माझे निकेले. तिरे संस्कृताची गहने तोडून मराठिया शब्द सोपाने. रचिली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे. मनोनी भलतेने एथ सद्भावे नहावे. प्रयाग माधव विश्वरूप पहावे. एतुलेनी संसारासी द्यावे तिळोदक. हे असो ऐसे सावयव एथ सासिन्नले आथी रसभाव. तेथ श्रवण सुखाची राणीव जोडली जगा. जेथ शांताद्भुत रोकडे आणि एरा रसा पडप जोडे. हे अल्पची परे उघडे कैवल्य एथ. ते हा 11वा अध्यावो जो देवाचा आपण पे विसंवता ठावो. परी अर्जुन सदैवांचा रावो जे एथही पातला. एथ अर्जुनची काय म्हणो पातला. आजी आवडतयाही सुकाळू जाहला. जे गीतार्थू हा आला मराठीये. याची लागी माझे विनविले आई की जे. तरी अवधान दिजे सज्जनी तुम्ही. देवीची तुम्हा संतांची सभे. ऐसी सलगी कीर करू न लभे. परी मानावे जी तुम्ही लोभे अपत्या मज. अहो पुसा आपणची पढविजे मग पढे तरी माथा तुकिजे. का करविलेनी जोजे नरिझे बाळका माय. तेवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचेची शिकविले. म्हणोनी अवधारी जो आपुले आपण देवा. हे सारस्वतांचे गोड तुम्हीची लाविले जी झाड. तरी आता अवधानामृते वाढ सिंपोनी कीजे. मग हे रसभाव फुली फुलेल. नानार्थ फळभारे फळा येईल. तुमचेनी धर्मे होईल सुरवाडू जगा. या बोला संत रिझले म्हणती तोषलोगा भले केले. आता सांगे जे बोलिले अर्जुने तेथ. तव निवृत्तीदास म्हणे जी कृष्णार्जुनाचे बोलणे. मी प्राकृत काय सांगो जाणे परी सांगावा तुम्ही. अहो राणीचिया पाले खाईरा नेनावे करविले लंकेश्वरा.
एकला अर्जुन परी अक्षोहिणी अकरा न जिनेची काई. मनोनी समर्थ जे जे करी ते न होय चराचरी. तुम्ही संततया परी बोलवा माते. आता बोलीज तसे ऐका हा गीता भावनिका. जो श्री वैकुंठ नायका मुखोनी निघाला. बाप बाप ग्रंथ गीता जो वेदी प्रतिपाद्य देवता. तो श्रीकृष्ण वक्ता जिये ग्रंथी. तेथीचे गौरव कैसे वानावे. जे श्री शंभूचिये मती नागवे. ते आता नमस्कारी जे जीवे भावे. हेची भले मग ऐका तो कीर्ती. घालूनी विश्वरूपी दिठी. पहिली कैसी गोठी करिता जाहला. हे सर्व ही सर्वेश्वरू. ऐसा प्रतिगत जो प्रतिकरू. तो बाहेरी होआवा गोचरू लोचनांसी. हे जीवा आतुली चाड परी देवासी सांगता साकड. काजे विश्वरूप गूढ कैसे निपुसावे. म्हणे मागा कवनी कही. जे पढियंतेने पुसिले नाही. ते सहसा कैसे काही सांगा म्हणो. मी जरी सलगीचा चांगू. तरी काय आईसी हुनी अंतरंगू. परी तेही हा प्रसंगू बिहाली पुसो. माझी आवडे तैसी सेवा जाहली. तरी काय होईल गरुडाची या एतुली. परी तोही हे बोली करीची ना. मी काय सनकादिका हुनी जवळा. परी तयाही नागवेची हा चाळा. मी आवडेन काय प्रेमळा गोकुळीची या ऐसा. तयांतेही लेकुरपणे झकविले. एकाचे गर्भवासही साहिले. परी विश्वरूप हे राहविले न दावीच कवना. हा ठायवरी कुज याचिये अंतरीचे हे निज. केवी उरा उरी मज पुसोये पा. आणि न पुसेची जरी म्हणे. तरी विश्वरूप देखील याविने. सुख नो हेची परिजिने तेही विपाये. मनोनी आता पुसो अळुमाळसे. मग करू देवा आवडे तैसे. एने प्रवर्तला साध्वसे पार्थू बोलो. परी तोची ऐसे निभावे. जे एका दो उत्तरांसवे. दावी विश्वरूप आघवे झाडा देऊनी. अहो वासरू देखील याची साठी. धेनू खडबडोनी मोहे उटी. मग स्तना मुखाची ये भेटी काय पान्हा धरे. पहा पातया पांडवाचे निनावे. जो कृष्ण राणीही प्रतिपाळू धावे. तया ते अर्जुने जव पुसावे तव साहिल काई. तो सहजेसी स्नेहांचे अवतरण. आणि एरू स्नेहा घातले आहे माजवन. ऐसिये मिळनी वेगळेपण उरे हेची बहु. मनोनी अर्जुनाची या बोला सरिसा. देव विश्वरूप होईल आपैसा. तोची पहिला प्रसंगू ऐसा ऐकिजे तरी. अर्जुन उवाच मग पार्थू देवा ते म्हणे. जी तुम्ही मज कारणे. वाच्य केले जे न बोलणे कृपानिधे. जै महाभूते ब्रह्मी आटती. जीव महदादींचे ठाय फिटती. तै जे देव होऊन ठाकती. ते विसवणे शेषींचे. होते हृदयांची परिवरी. रोविले कृपणांची परी. शब्द ब्रह्मासिही चोरी जयाची केली. ते तुम्ही आजी आपुले. मज पुढा हिये फोडिले. जया अध्यात्मा ओवाळिले ऐश्वर्य हरे. ते वस्तू मज स्वामी
एकी हेळा दिधली तुम्ही, हे बोलो तरी आम्ही तुझ पावोनी कैचे. परी साचची महामोहाची ये पुरी, बुडिलिया देखोनी सिसवरी. तुवा आपण पे घालोनी श्रीहरी, मग काढिले माते. एक तू वाचूनी काही, विश्वी दुजियाची भाष नाही. की आमुचे कर्म पाही, जे आम्ही आथी म्हणो. मी जगी एक अर्जुनू, ऐसा देही वाहे अभिमानू. आणि कौरवांते इया स्वजनू, आपुले म्हणे. याही वरी यांते मी मारीन, म्हणे तेने पापे के रिगेन. ऐसे देखत होतो दुःख स्वप्न, तो चेचविला प्रभू. देवा गंधर्व नगरीची वस्ती, सोडूनी निघालो लक्ष्मीपती. होतो उदकांची आरती, रोहिणी पीत. जी किरडू तरी कापडाचे, परी लहरी येत होती आसाचे. ऐसे वाया मरतया जीवाचे, श्रेय तुवा घेतले. आपुले प्रतिबिंब नेनता, सिंह कुहा घालील देखोनी आता. ऐसा धरिजे तेवी अनंता, राखिले माते. एरवी माझा तरी एतुले वरी, एथ निश्चय होता अवधारी. ते आताची साताही सागरी, एकत्र मिळीजे. हे जगची आघवे बुडावे, वरी आकाशही तुटोनी पडावे. परी झुंजने न घडावे, गोत्र जेंसी मज. ऐसिया अहंकाराची ये ओढी, मिया अग्रजळी धिधली होती बुडी. चांगची तू जवळा एरवी काढी, कवनू माते. नाथिले आपण पा एक मानिले, आणि नवतया मात्र गोत्र ठेविले. थोर पिसे होते लागले, परी राखिले तुम्ही. मागा जळत काढिले जोहरी, तैते देहासीच भय अवधारी. आता हे जोहर वाहार दुसरी, चैतन्या सकट. दुराग्रहे हिरण्याक्षे, माझी बुद्धी वसुंधरा सुदली काखे. मग मोहार्णव गवाक्षे, रिघोणी ठेला. तेत तुझेने गोसावीपणे, एक वेळ बुद्धीची ठाया येणे. हे दुसरे वराह होणे, पडिले तुझ. ऐसे अपार तुझे केले, एकी वाचा कायमी बोले. परी पाचही पालव मोकलिले मजप्रती. ते काही न वचेची माया, भले यश फावले देवराया. जे साध्यंत माया निरसिली माझी, आजी आनंद सरोवरीची कमळे. तैसे हे तुझे डोळे, आपुलिया प्रसादाची रावळे. जया लागी करीती, हा होतयाही आणि मोहाची भेटी. हे कायसी पाबळी गोटी, केवती मृगजळाची वृष्टी. वडवानळेसी आणि मी तव दातारा, ये कृपेची ये रिघोणी गाभारा. घेत आहे चारा ब्रह्मरसाचा, तेने माझा जी मोह जाये. एथ विस्मो काही आहे, तरी उद्धरलो की तुझे पाये. शिवतले आहाती, पै कमळात डोळसा. सूर्यकोटी तेजसा, मिया तुझ पासोनी महेशा. परिसिले आजी, ये भूते जया परी होती. अथवा लयाहन जैसे निजाती. ते मज पुढा प्रकृती विवंचिली देवे. आणि प्रकृती कीर उगाना दिधला, वरी पुरुषाचाही ठावो दाविला. जयाचा महिमा पांघरोणी जाहला, धडवता वेदू. जी शब्द राशी वाढे जिये, का धर्म ऐशिया रत्नांते विये. ते एथीचे प्रभूचे पाये, ओळगे म्हणोनी. ऐसे अगाध महात्म्य, जे सकळ मार्गे
गम्य जे स्वात्मानुभवरम्य ते या परी दाविले जैसा केरू फिटलिया आभाळी दिठी रिगे सूर्यमंडळी का हाते सारुणी बाबुळी जळ देखिजे नातरी उकलुनिया सापाचे वेढे जैसे चंदना खेव देणे घडे अथवा विवसी पळे मग चढे निधान हाता तैसी प्रकृती हे आड होती ते देवेची सारोणी परवती मग परतत्व माझी मती शेजार केले म्हणून ये विषयीचा मज देवा बरवसा कीर जाहला जीवा परी आणिक एक हेवा उपनला असे तो भिडा जरी म्हणो राहो तरी आना कवना पुसो जावो काय तुझ वाचोनी ठावो जाणत आहो आम्ही जळचर जळाचा आभारू धरी बालक स्तनपानी उपरोधू करी तरी तया जिनया श्रीहरी आन उपायो असे मनोनी भडी सांकडी न धरवे जीवा आवडे तेही तुझ पुढा बोलावे तव राहे म्हणितले देवे चाड सांगे मग बोलिला तो किरीटी म्हणे तुम्ही केली जे गोठी तिया प्रतितीची दिठी निवाली माझी आता जयाचे नि संकल्पे हे लोक परंपरा होय हारपे जया ठाया ते आपण पे मी ऐसे म्हणसी ते मुद्दल रूप तुझे जेथूनी इये द्विभुजे हन चतुर्भुजे सुरकार्याचे निव्याजे घेवो घेवो येसी पै जलशयनाची या अवगनिया का मत्स्य कुर्म इया मिरवनिया खेळू सरलिया तू गुनिया साठविसी जेथ उपनिषदे जे गाती योगिये हृदयी रिगोनी पाहाती जया ते सनकादिक आहाती पोटाळुनिया ऐसे अगाध जे तुझ विश्वरूपकानी ऐकिजे ते देखावया चित्त माझे उतावीळ देवा देवे फेडूनिया सांकड लोभे पुरिली जरी चाड तरी हेची एकी वाड आरती जी मज तुझे विश्वरूप आघवे माझी दिटीसी गोचर होआवे ऐशी थोर आस जीवे बांधोणी आहे परी आणिक एक एथ शारंगी तुझ विश्वरूपा ते देखावया लागी पै योग्यता माझिया अंगी असे की नाही हे आपले आपण मी नेने ते का नेनसी जरी देव म्हणे तरी सरोगू काय जाणे निदान रोगाचे आणि जी आरतीचे नि पडी भरे आरतू आपली ठाकी पै विसरे तैसा तान्हेला म्हणे न पुरे समुद्र मज ऐसा सचाडपणाची भुली न सांभाळवे समस्या आपुली या लागी योग्यता जेवी माऊली बाळकाची जाणे तया परी श्री जनार्दना विचारी जे माझी संभावना मग विश्वरूप दर्शना उपक्रम कीजे तरी ऐसी ते कृपा करा एरवी नव्हे हे म्हणा अवधारा वाया पंचमाला पे बधिरा सुख केऊ ते देणे एरवी एकले बापियाचे तृषे मेघ जगा पुरते कायन वर्षे परी जाहाली ही वृष्टी उपखे जरी खडकी होय चकोरा चंद्रामृत फावले एरा आन वाहुनी काय वारिले परी डोळ्या विन पाहले वाया जाय मनोनी विश्वरूप तू सहसा दावीसी कीर हा भरवसा काजे कडाडा आणि गहिंसा माझी नित्य नवातुकी तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देता न म्हणसी पात्रा पात्र पै कैवल्य ऐसे पवित्र जे वैरियाही दिधले मोक्षु दुराराध्यू कीर होय परी तोही आराधी तुझे पाय मनोनी धाडिसी तेथ जाय पायिकू जैसा तुवा सनकादिकांचे निमाने सायुज्जी सौरसू दिधला पुतने जे विषाचे निस्तनपाने मारू आली हागा राजसूय यागाची या सभासदी देखता त्रिभुवनाची मांदी कैशा शतदा दुर्वाक्य शब्दी निस्ते चिलासी ऐसिया अपराधिया शिशुपाळा
आपण पेठावो दिधला गोपाळा आणि उत्तान चरणाची आबाळा काय ध्रुवपदी चाड तो वना आला याची लागी जय बैसावे पितयाची या उत्संगी की तो चंद्र सूर्या दीपक परिस जगी श्लाघ्रू केला ऐसा वनवासिया सकळा देता एकची तू घसाळा पुत्रा आळविता अजामिळा आपण पेदेसी जेने उरी हानी तलासी पापरा तयाचा चरण वाहासी दातारा अजूनी वैर्यांची या कलेवरा विसंबसीना ऐसा अपकाराची या तुझा उपकारू तू अपात्री ही परी उदारू दे दान म्हणोनी दारवंटे करू जाहलासी वळीचा तू ते आराधीना आईके होती पुंसा बोलावित कौतुके तिये वैकुंठी तुवा गणिके सुरवाडू केला ऐसी पाहुनी वायानी मिसे आपण पे देवो लागली वाणी वसे तो तू का अनारिसे मजलागी करिसी हागा दुबतयाचे नी पवाडे जे जगाचे फेडी सांकडे तिये कामधेनुचे पाडे काय भुकेले ठाती म्हणोनी मियाजे विनविले काही ते देवन दाखविती हे कीर नाही परी देखावया लागी देई पात्रता मज तुझे विश्वरूप आकळे ऐसे जरी जानसी माझे डोळे तरी आरतीचे डोहळे पुरवी देवा ऐसी ठाये ठावो विनंती जव करू सरला सुभद्रापती तव तया षडगुण चक्रवर्ती सहावेची ना तो कृपा पियुष सजळू आणि एरू जवळा आला वर्षा काळू नाना श्रीकृष्ण कोकिळू अर्जुन वसंतू ना तरी चंद्रबिंब वाटोळे देखोनी क्षीरसागर उचंबळे तैसा दुनेही प्रेम बळे उल्लसितो जाहला मग तिये प्रसन्नतेचे नी आटोपे गाजोनी म्हणतले सकृपे पार्था देख देख अमुपे स्वरूपे माझी एक विश्वरूप देखावे ऐसा मनोरथू केला पांडवे की विश्वरूपमय आघवे करूनी घातले बाप उदार देवो अपरिमितू याचक स्वेच्छा सदोदितू असे सहस्त्रवरी देतू सर्वस्व आपुले अहो शेषाचे निडोळे चोरिले वेद जया लागी झकविले लक्ष्मीयेही राहविले जिव्हार जो ते आता प्रगटूनी अनेकधा करीत विश्वरूप दर्शनाचा धांदा बाप भाग्य अगाधा पार्थाचिया जो जागता स्वप्नावस्थे जाये तो जेवी स्वप्नीचे आघवे होय तेवी अनंत ब्रह्मकटाह वाहे आपणची जाहला ते सहसा मुद्रा सोडिली आणि स्थूल दृष्टीची जवनिका फेडिली किंबहुना उघडली योगरिद्धी परी हा हे देखेल की नाही ऐसी सेची न करी काही एकसरा म्हणतसे पाही स्नेहातुर